पुण्यातल्या लोहगडावरील केतन अग्रवाल हत्या प्रकरणाच्या तपासामध्ये मोठी अपडेट। या प्रकरणामध्ये आता पोलिसांकडून सियाच्या आई-वडिलांची चौकशी सुरू करण्यात आली आहे। सियाच्या आई-वडिलांकडून देखील या हत्येप्रकरणी अनेक महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जाते। दरम्यान काल पोलिसांनी सियाच्या भावाची तब्बल 10 तास कसून चौकशी केली। पुण्यातील लोहगडावरच्या केतन अग्रवाल हत्या प्रकरणामध्ये पोलिसांचा तपास वेगाने सुरू आहे। केतनसाठी सियाचं स्थळ आणणारे रेणू मित्तल, नरेंद्र मित्तल, त्यांचा मुलगा यश मित्तल यांना लोणावळा पोलीस ठाण्यामध्ये चौकशीसाठी हजर राहायला सांगण्यात आलंय। याशिवाय आरोपी सिया गोयलच्या 2 जवळच्या मैत्रिणींना देखील तपासासाठी बोलवलंय। सिया या दोन्ही मैत्रिणींसोबत अनेक वैयक्तिक आणि महत्त्वाच्या गोष्टी शेअर करत असल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे या दोघींकडून तपासासाठी महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे। हत्या प्रकरणातील कोणताही दुवा दुर्लक्षित राहू नये म्हणून पोलीस सर्व अंगांनी तपास करत असून संबंधित सर्व व्यक्तींची सखोल चौकशी सुरू आहे। लोहगडावरील केतन अग्रवाल हत्या प्रकरणामध्ये पोलिसांनी तपासाची चक्र वेगाने फिरवली आहेत। आरोपी सिया आणि चेतनला रात्री 11 वाजता लोहगडाच्या पायथ्याशी आणून पोलिसांनी चौकशी केली। दोन्ही आरोपींनी लोहगडावर जाण्यासाठी कोणता मार्ग वापरला याचा तपास पोलीस करत आहेत। याशिवाय पोलीस सियाच्या आई-वडिलांचा जबाब नोंदवणार असल्याची माहिती देखील सूत्रांकडून मिळाली। केतन अग्रवालची हत्या करणाऱ्या सिया आणि चेतनची पहिली ओळख क्रिकेट सामन्यादरम्यानच झाली होती। सियाचा भाऊ साहिल आणि चेतन चौधरी हे एकत्र क्रिकेट खेळायचे। सिया तिचा भाऊ साहिल सोबत क्रिकेट सामने पाहण्यासाठी आणि खेळण्यासाठी जात असताना तिची चेतनशी ओळख झाली। त्यानंतर एका मित्राच्या दिवाळी पार्टीमध्ये दोघांची पुन्हा भेट झाली आणि भेटीगाठी वाढत गेल्या। क्रिकेटच्या मैदानावर झालेली ओळख पुढे प्रेमसंबंधांमध्ये बदलली। तपासात समोर आलेल्या माहितीनुसार गेल्या काही महिन्यामध्ये सिया आणि चेतन यांच्यामध्ये तब्बल 2004 फोन कॉल झाले आणि त्यांचा एकूण संवाद सुमारे 238 तासांचा होता। केतन अग्रवाल हत्या प्रकरणामध्ये आरोपी सिया आणि प्रियकर चेतनच्या हत्येनंतरचा प्लॅन चौकशीमध्ये उघड झालाय। हत्येनंतर काही काळ एकमेकांना न भेटण्याचं दोघांमध्ये ठरलं होतं। पोलिसांना संशय येऊ नये यासाठी दोघांनी अनेक तऱ्हेने प्रयत्न केले। दोघांनी व्हॉट्सअप चॅट्स देखील डिलीट केले। दरम्यान सिया आणि चेतननं दोघांचेही मोबाईल फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आले। शिक्षकांसाठीची पात्रता परीक्षा असलेल्या टीईटीची उद्या होणाऱ्या परीक्षेचा पेपर फुटलाय। त्यामुळे ही परीक्षाच रद्द करण्यात आली आहे। राज्य परीक्षा परिषदेकडून या संदर्भात अधिकृत निवेदन देणारं पत्र दाखल करण्यात आलंय, प्रसिद्धही करण्यात आलंय। देशामध्ये नीट नंतर पुन्हा एकदा महत्त्वाच्या परीक्षेचा पेपर फुटलाय। त्यामुळे लोकांमध्ये संतापाचं वातावरण आहे। टीईटी परीक्षेचा पेपर हा ठाणे जिल्ह्यातल्या भिवंडीमधून फुटलाय आणि तो नेमका कोणत्या यंत्रणेद्वारे फुटला हे अद्याप कळू शकलेलं नाही। ठाण्यातल्या भिवंडीतून टीईटी परीक्षेचा पेपर फुटला। या प्रकरणामध्ये महत्त्वाची कारवाई करत भिवंडीतील कोनगाव पोलिसांनी 3 संशयितांना ताब्यात घेतले। कोनगावमधील डायमंड हॉटेलमध्ये पेपरफुटी प्रकरणातील संशयित थांबले असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यानुसार कोनगाव पोलिसांचं पथक हॉटेलमध्ये दाखल झालं। मात्र पोलीस पोहोचण्यापूर्वीच संशयित तिथून पसार झाले होते। यानंतर पोलिसांनी तपासाची चक्र वेगाने फिरवत सहार विमानतळ परिसरातून 3 संशयितांना ताब्यात घेतले। ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींकडून टीईटी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न आढळून आल्याची माहिती समोर आली आहे। पोलिसांनी तिन्ही आरोपींना पुढील चौकशीसाठी भिवंडीत आणले। त्यांच्या विरोधात कोनगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। 4 पेपर जे मिळाले होते ते शिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांना तत्काळ संपर्क करण्यात आला आणि त्यांच्याकडून व्हेरीफाय केलं। त्यांनी पण त्यांची जी सिस्टम आहे, SOP आहे, त्याप्रमाणे हे पेपर जे होते हे त्यांनी व्हेरीफाय केले आणि असं आढळलं की उद्या जी पेपर होणार आहे त्या परीक्षेला येणारे हेच पेपर असल्याने खात्री पटली। त्यामुळे आम्ही 3 लोकांच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे। त्यांच्या अंगझडतीमध्ये उद्या होणाऱ्या परीक्षेला जे पेपर येणार होते ते पेपर आम्ही जप्त केलेला आहे। शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर लीक होणं हा अत्यंत गंभीर विषय आहे। अशा घटना याआधी घडल्या होत्या, त्यामध्ये शिक्षण विभागाचे अधिकारी दोषी आढळले, मात्र पुढे त्यांच्यावर काहीच कारवाई झाली नाही। मात्र यावर्षी परत पेपर लीक झाला, याची कसून मकोका अंतर्गत कारवाई व्हायला पाहिजे अशी मागणी माजी शिक्षक आमदार आणि महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे कार्याध्यक्ष नागो गाणार यांनी केली आहे। मागणी करतो की मकोका कायद्याचा वापर करून शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचारावर पायबंद घाला। शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार संपुष्टात आला
पेपर फुटी प्रकरणात सुद्धा जे जबाबदार असतील त्यांच्यावर मकोका लावला पाहिजे. टीईटीचा पेपर फुटल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये मोठा संताप आहे. पेपरफुटीची स्पर्धा लागल्याची संतप्त प्रतिक्रिया काही विद्यार्थ्यांनी दिली. अशा पेपरफुटीमुळे आता शेतकऱ्यांसोबत त्यांच्या मुलाच्या गळ्याला फास लागण्याची वेळ आली असं मत विद्यार्थ्यांनी व्यक्त केलं. त्यांनी स्पर्धा लावली पेपर फोडण्याची. त्यांनी नीटचा पेपर फोडला, टीईटीचा पेपर फोडला आहे. 2 वर्षापूर्वी सरळ सेवेची एक्झाम झाली होत्या, त्याच्यामध्ये सावळा गोंधळ केला ह्यांनी. म्हणजे ह्यांनीच ठरवलं की आपण काय करू, स्पर्धाच घेऊयात, कुठल्या पेपर फोडायचे. शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसायचं काम या सरकारनं केलेलंच आहे. तरी शेतकऱ्याच्या गळ्याला फास लावलाय ते लावलाय, शेतकऱ्याच्या मुलाला पण फास लावण्याचा प्रयत्न चालू आहे याच्यामधून. त्यांनी आता एवढे विद्यार्थ्यांचे आंदोलन कसं झाले की तुम्ही हे ऑनलाईनचे पेपर फुटीचं जे आहे का ते तुम्ही MPSCकडे पारदर्शकता आणा, पण MPSCनं तेच करायचा प्रयत्न केला आहे. ही चुकीचं आहे कुठेतरी. टीईटी पेपरफुटीनंतर आता राजकीय क्षेत्रातून देखील प्रतिक्रिया उमटू लागल्यात. वारंवार पेपरफुटी होते आहे, यामध्ये सरकारचाच सहभाग आहे असा गंभीर आरोप ठाकरे सेनेचे नेते अंबादास दानवेंनी केला. तर सरकार भ्रष्टाचारी असल्यामुळे असले प्रकार होत असल्याचंही दानवेंनी म्हटलं. या सरकारला साधा टीईटीचा पेपर सांभाळता येत नाही. नीटचं सगळं केंद्र महाराष्ट्रामध्ये आहे. हे सरकार गुड गव्हर्नन्सच्या गोष्टी करतं. हे सरकार झिरो टॉलरन्सच्या गोष्टी करतं. कुठं गुड गव्हर्नन्स आहे, कुठं झिरो टॉलरन्स आहे. एवढ्या नीटच्या लोकांना जेलमध्ये टाकलं तरी टीईटीचा पेपर फुटतो. याचाच अर्थ सरकारचा कुठंतरी पेपर फुटीमध्ये सहभाग आहे. जे शिक्षक भावी पिढी घडवणार आहे त्याच शिक्षकांची पात्रता परीक्षेचा पेपर फुटतो. याचा अर्थ आपण कुठे चाललो हे बघण्याची आवश्यकता आहे. कुमकुवत सरकार आहे, भ्रष्टाचारी सरकार आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टी होतात. टीईटी घोटाळ्यावर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी सरकारला धारेवर धरलंय. या घोटाळ्यामध्ये सरकारमधील जबाबदार नेत्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे. 4 लाख विद्यार्थ्यांच्या भवितव्याची परीक्षा, त्याचा पेपर फुटणं दुर्दैवी आहे असं रोहित पवारांनी म्हटलंय. तर विभागातील भ्रष्टाचार हेच पेपरफुटीचं मुख्य कारण असल्याची टीका आमदार सत्यजित तांबेंनी केली. नीटच्या बाबतीत 2024ला तेच झालं, 2026ला तेच झालं. जे अधिकारी जबाबदार होते 2024ला त्यांना बढती दिली आणि आता जर हा पेपर फुटला जात असेल तर म्हणजे कुठं ना कुठंतरी भ्रष्टाचार आणि पैशाचा बाजार हा लहान मुलांच्या भविष्याबाबतीत सुद्धा हे सरकार करायला लागलं असं आपल्याला म्हणावं लागेल. त्यामुळे 100% आमच्या सगळ्यांची मागणी असणार आहे की सरकारमधल्या जबाबदार नेत्यांनी तिथं राजीनामा हा दिलाच पाहिजे. सामान्य लोकांच्या मुलांच्या भवितव्याबद्दल जो तमाशा केला त्याचं उत्तर मुलांनी दिलेलंच आहे आणि आता या परीक्षेच्या बाबतीत सुद्धा टीईटीच्या तसाच तमाशा या सरकारला आता बघावा लागेल. शिक्षकांसाठीची पात्रता परीक्षा असलेली टीईटीची उद्या होणाऱ्या परीक्षेचा पेपर फुटलाय, त्यामुळे ही परीक्षाच रद्द करण्यात आली आहे. यानंतर सर्व स्तरामध्ये संतापाची लाट बघायला मिळते. कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपकेंनीही सरकारवर टीका केली आहे. टीईटी प्रकरणी संबंधित मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी दिपकेंनी केली आहे. मागणार का राजीनामा मागणार महाराष्ट्र सरकारमधील कोणतं मंत्री? राजीनामा झालेच पाहिजे, राजीनामा झालेच पाहिजे. कसं काय यांच्याकडून पेपर लीक होतात, यांच्याकडून दुसऱ्या गोष्टी लीक नव्हत. त्यांच्या स्वतःचे जे आमदार खासदार आहेत हे बरोबर यांच्याकडून सिक्युअर राहतात. इलेक्ट्रोल बॉन्ड यांची लीक नाही होत. सुप्रीम कोर्टमध्ये मागत राहिले लोक इलेक्ट्रोल बॉन्डची माहिती द्या. तिथं काहीच लीक होत नाही. पण पेपर म्हणले की यांचे लीक होत जातात. उद्धव ठाकरेंचा फुटीर खासदारांच्या मतदारसंघामध्ये दौरा सुरू आहे. आज उद्धव ठाकरेंनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेले खासदार संजय देशमुख यांच्या मतदारसंघामध्ये सभा घेतली. या सभेतून ठाकरेंनी बंडखोरांवर घणाघात केलाय. यावेळी त्यांनी संजय देशमुखांची जुनी ऑडिओ क्लिप देखील ऐकवली. तर पुन्हा यवतमाळमध्ये शिवसेनेचा खासदार निवडून आणणार अशी गर्जनाही त्यांनी केली. तसंच फुटलेल्या खासदारांना दिसतील तिथे जाब विचारा असा संदेश देखील त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. उद्धव ठाकरेंच्या यवतमाळमध्ये झालेल्या सभेनंतर खासदार संजय देशमुखांचा पलटवार. आजच्या सभेतली गर्दी बघता संजय राऊत यांनी सुद्धा आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचं संजय देशमुखांनी म्हटलं. तसंच विकासाच्या मुद्द्यावर हा निर्णय घेतल्याचं देशमुखांनी म्हटलं. जी काही मंडळी आली होती ती वनी चंद्रपूर लोकसभेचे मतदारसंघातले जनता त्या ठिकाणी होती. जर खरोखर आम्हाला जर एवढा विरोध असता किंवा यांनी केलेल्या आव्हानाला लोकांचा प्रतिसाद असता तर ओसंडून त्या ठिकाणी लोक आले असते.
परंतु आजच्या सभेमुळं त्यांनी सुद्धा आत्मपरीक्षण राऊत साहेबांनी करायचं आहे. निश्चितपणे जनता आमच्या पाठीमागं आहे, हे आजच्या सभेवरून या ठिकाणी सिद्ध झालेलं आहे. जर जनता आमच्या पाठीमागे नसती तर ओसंडून त्या ठिकाणी आमचा विरोध लोकांना केला असता. मी सुद्धा लोकांना, सर्वसामान्य जनतेला विश्वासात घेऊनच या ठिकाणी हा निर्णय घेतलेला आहे. जो गरजते है वो बरसते नाही अशा शब्दामध्ये मंत्री संजय राठोड यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या यवतमाळ दौऱ्यावरून टीका केली आहे. कुणी कितीही धमक्या दिल्या, टीका टिप्पणी केली तरी त्यांचं आम्ही कामानं उत्तर देऊ असं म्हणत ऑपरेशन तुडवावरून निशाणा साधला आहे. दरम्यान आगामी काळामध्ये शिवसेनेत अनेकांचा प्रवेश होईल असं सूचक विधान देखील यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांनी केलं. जो गरजते है वो बरसते नहीं और जो बरसता है वो गरजता नहीं. तर आता कृती कोणासाठी आहे, कोण काय करून राहिला, नुसता बोलून हे कर बोलण्यापेक्षा खरं तर काम केलं पाहिजे. आणि आज आम्ही ज्या पद्धतीनं काम करतो आहे, बोलण्यापेक्षा काम करणं याला आम्ही महत्त्व देतो आहे. आणि म्हणून बोलायला तर आता बऱ्याच गोष्टी स्टेटमेंट झाले, बोलल्या गेलं, परंतु काय झालं हे सर्वांनाच माहीत आहे. आणि म्हणून त्याच्याकडे लक्ष न देता जी बांधिलकी लोकांची आहे, नागरिकांची आहे, विकासाच्या संदर्भात आहे, त्या संदर्भात आम्ही सर्वजण काम करत आहोत. 6 खासदारांनी बंडखोरी केल्यानंतर आज उद्धव ठाकरे त्या बंडखोर खासदारांच्या मतदारसंघांचा दौरा करत आहेत. फुटीर खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या हिंगोलीमध्ये सुद्धा आज उद्धव ठाकरे यांची सभा आयोजित करण्यात आली आहे. त्यांच्या स्वागतासाठी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी बॅनरबाजी केली असून या बॅनरमध्ये एक आगळंवेगळं बॅनर बघायला मिळतंय. त्या बॅनरवर ठाकरेंच्या 4ही पिढ्या दाखवण्याचा प्रयत्न केला. 6 खासदारांनी बंडखोरी केल्यानंतर आज हिंगोलीमध्ये उद्धव ठाकरेंचा दौरा आहे. हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी सुद्धा बंडखोरी केली आहे आणि त्यांचा समाचार घेण्यासाठी आज उद्धव ठाकरे हिंगोलीच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या स्वागतासाठी हिंगोली शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बॅनरबाजी करण्यात आली आहे. परंतु एक बॅनर जरा वेगळं पाहायला मिळतंय. आपण या ठिकाणी बघू शकताय. या बॅनरवर ठाकरेंच्या 4 पिढ्या दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. तर खाली लिहिण्यात आलेलं आहे, जिथे ठाकरे तिथे निष्ठा, जिथे निष्ठा तिथे शिवसैनिक. हे एक आगळं वेगळं बॅनर या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे. त्या लोकांनी त्यांच्यावर निष्ठा ठेवली काही दिवसापुरती म्हणून तुम्ही आमदार खासदार झाले. पण आज ते जरी गेले असतील, गद्दार लोक जरी गेले असतील, तरी इमानदार, प्रामाणिक, निष्ठावंत शिवसैनिक आमच्यासारखे लाखो शिवसैनिक आज उद्धव साहेबांच्या सोबत आहेत. जे गेले ते जाऊ द्या, शेतकऱ्याला सुद्धा या ठिकाणी आमदार खासदार करू अशी प्रतिक्रिया त्यांनी माझ्याशी बोलताना दिली आहे. माधव दिपके, एबीपी माझा, हिंगोली. खासदारांच्या ऑपरेशन टायगर नंतर आमदार आणि मुंबईतले नगरसेवक देखील ठाकरेंची साथ सोडणार असल्याची चर्चा रंगली होती. त्याच पार्श्वभूमीवर आता मंत्री संजय शिरसाटांनी आणखी ऑपरेशन्स राबवणार असल्याचं म्हटलंय. तसा इशाराही त्यांनी ठाकरे सेनेला दिला. ऑपरेशन टायगर म्हणू नका, ऑपरेशन म्याऊ म्हणू, आम्ही ऑपरेशन आणखीन काही म्हणू, परंतु एक लक्षात घ्या की आता हे सगळे ऑपरेशन तुमच्यावर होणार आहेत. तुम्ही पण या ऑपरेशनपासून वाचणार नाही. ओमराजे निंबाळकर यांच्या शिवसेनेच्या प्रवेशानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेतील सदस्य शिवसेनेमध्ये येण्यासाठी फिल्डिंग लावली आहे. ओमराजे यांच्या जवळच्या समर्थकांकडून जिल्हा परिषद, नगर परिषद आणि पंचायत समिती सदस्यांना संपर्क करण्यात येतोय. गोवर्धनवाडीमध्ये झालेल्या ओमराजे यांच्या बैठकीला सर्व जिल्हा परिषद सदस्य तसंच नगरसेवक उपस्थित होते. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या कार्यकर्ता मेळाव्याला स्थानिक स्वराज्य संस्थेतील किती सदस्य उपस्थित राहतात याकडेही लक्ष आहे. मात्र अशी वेगळी भूमिका कोणी घेतली तर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा ठाकरेंचे आमदार कैलास पाटील यांनी दिला. पक्ष म्हणून जी काही कायदेशीर कारवाई आहे ते पक्ष करेल. अजून तरी कुणी आम्हाला असं उघडपणे सांगितलेलं नाही की आम्ही तिकडं म्हणजे पक्ष सोडतोय. पण आम्ही सगळ्यांच्या संपर्कात आहोत. ते काय करतात हे बघूनच पक्ष पुढची भूमिका ठरवेल.